नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे. आता बघा ती जी अपडेट आहे ते सांगण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर बघू शकता तुम्ही की दिनांक 31/10/2025 या तारखेला जर बघितलं तर नगर परिषद, नगरपंचायत मधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता आढावा बैठक जी आहे ती घेण्यात आलेली होती. यामध्ये जर बघितलं तर बघा यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की 3/11/2025 रोजी दुपारी 2:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. सदर बैठकीमध्ये सर्व विभागीय सह-आयुक्त, जिल्हा सह-आयुक्त, नगर परिषद प्रशासन यांनी आपल्या कार्यालयाशी संबंधित वरील बाबतच्या अद्ययावत माहितीसह उपस्थित राहावे. जे की बघा जे काही आढावा बैठक झालेली होती त्यामध्ये काय झालेलं आहे याच्याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. त्या अगोदर बघा नगर परिषद भरती संदर्भात तुम्हाला जर का तयारी करायची असेल आणि त्या संदर्भात जर बघितलं संपूर्ण जे स्टडी मटेरियल आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. म्हणून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जे तुम्हाला मिळत राहील. आता बघा जी आढावा बैठक झालेली होती त्या संदर्भातची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की नगर परिषद प्रशासन नागपूर विभाग नागपूर दिनांक 3/11/2025 या तारखेची जी अपडेट आहे. आता बघा तुम्ही इथं बघू शकता विषयामध्ये नगर परिषद नगरपंचायतीमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही करण्याबाबत याची जी म्हणजे की माहिती देण्यात आलेली आहे की कार्यवाहीबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. उपरोक्त संदर्भीय विषयाचे अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांच्याकडून नगर परिषद नगरपंचायत मध्ये रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने उपायुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखालील 3/11/2025 रोजी घेण्यात आलेल्या आढावा सभेत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत. जे की बघा तुम्ही इथं बघू शकता नगर परिषद नगरपंचायतीमधील रिक्त पदे निश्चित करणे, बिंदू नामावली अद्ययावत करणे, सरळ सेवा पद भरती करिता TCS IBPS कंपनीशी करारनामा करणे. आता बघा यामध्ये जर बघितलं हे जे 3 पॉईंट आहेत ते खूप महत्वपूर्ण होणार आहेत. यामध्ये बघा तुम्हाला अगोदरच सांगण्यात आलेलं आहे की नवी मुंबई यांच्याकडून नगर परिषद नगरपंचायतीमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची मोहीम जी सुरू करण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं तर रिक्त पदे जे आहे ते निश्चित करण्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. बिंदू नामावली अद्ययावत करण्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा TCS किंवा IBPS मार्फत ही जी पदभरती आहे ते राबवण्यात येणार आहे. माननीय संचालनालयाचे प्राप्त निर्देशानुसार वरील प्रमाणे मुद्द्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी व ज्या नगर परिषद नगरपंचायतीची नियोजित पदभरतीच्या अनुषंगाने अद्याप बिंदू नामावली अद्ययावत केलेली नाही अशा नगर परिषद नगरपंचायतीचे बिंदू नामावली तपासणीचे प्रस्ताव तातडीने मागासवर्ग कक्षाकडे सादर करून घेण्याचे योजावे व तसा कार्यपूर्ती अहवाल जो आहे कार्यालयाला सादर करावा अशा बद्दलची संपूर्ण जी माहिती आहे. जे की बघा 3/11/2025 या तारखेला जर बघितलं तर या लेटरमध्ये आपल्याला मिळालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता बघा नगर परिषदची जी भरती जाहिरात आहे तर कन्फर्म म्हणजे की 100% जे आहे ते येणारच आहे. म्हणून तुम्ही आतापासून जर बघा तयारीला लागून जा. जाहिरात केव्हा पण जे आहे वेबसाईटवरती येऊ शकते आणि जशी काही नगर परिषदची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तशी मी तुम्हाला माहिती जी आहे माझ्या युट्यूबवरती आणि टेलिग्रामवरती देणारच आहे. आता बघा नगर परिषदची जर बघितली तर एकूण रिक्त पदे किती आहेत आतापर्यंत ते आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील मंजूर कार्यरत व रिक्त पदांची आकडेवारी यामध्ये देण्यात आलेली आहे. संवर्गाचे नाव तुम्ही इथं बघू शकता. स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, पाणी पुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, लेखापाल व लेखा परीक्षक, कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन सेवा, स्वच्छता निरीक्षक. आता बघा एकूण जर बघितलं तुम्ही इथं बघू शकता मंजूर पदे किती झालेली आहेत. तर बघा 5,846 एवढी जी आहे मंजूर पदे झालेली आहेत. त्यापैकी जर बघितलं तर बघा त्यामध्ये तुम्हाला कार्यरत पदे जर बघितली सध्याला 3,977 आहेत आणि 1,869 एवढी जी आहे ते सध्याला रिक्त पदे यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. भरलेल्या पदांची टक्केवारी बरोबर पण तुम्हाला इथे माहिती देण्यात आलेली आहे की संवर्गाचे नाव आणि त्यासोबतच ते किती टक्क्यानुसार जर भरलेली आहे त्याबद्दलची पण माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजेच की बघा खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला ही जी जाहिरात आहे दिसायला मिळणार आहे. आता बघा जशी काही जाहिरातीबद्दल आणखी काही माहिती आपल्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला माहिती देणारच आहे आणि ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघून घेसाल की प्रत्येक पदानुसार किती रिक्त जागा आहेत यामध्ये दिलेल्या आहेत. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेट बद्दल तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळत राहील. तर चला आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.